नमस्कार शेतकरी मंडळींनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजची अतिशय महत्त्वाची आणि मोठ्या ज्या अपडेट्स आहेत, बातम्या आहेत त्या मी घेऊन आलेलो आहे. ओके. आज आहे तारीख 23 मे 2026. ओके. तर आज आपण पीक विमा, नुकसान भरपाई आणि कर्जमाफी संदर्भात सरकारकडून मोठ्या हालचाली ज्या सुरू झाल्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 2 लाखांपर्यंत आता कर्जमाफी जाहीर झालेली आहे. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही आता जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आता मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025पर्यंत घेतलेले पीक कर्ज आता पात्र राहणार. अनेक शेतकऱ्यांना थेट फायदासुद्धा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच ज्यांच्यावर पीक कर्जाचे मोठे ओझे आहे अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळू शकतो. आता तुझी दुसरी अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर अवकाळी पाऊस आणि गारपीट. ओके. आता याच्या नुकसानाबद्दल बोलूयात. ओके. तर शेतकरी मंडळींनो, यंदा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, वादळी वारे यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर सरकारी अहवालानुसार राज्यातील जवळपास 42% भागावर हवामानाचा मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः सोयाबीन, तूर, मका, तेलबियाची पिके या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे. ओके. आता जी नंतरची अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर पीक विमा रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याच्या बातम्यासुद्धा समोर येत आहेत. म्हणजेच काय, विमा कंपन्यांकडून प्रक्रिया सुरू, पात्र शेतकऱ्यांची यादी तपासली जात आहे, थेट बँक खात्यात पैसेसुद्धा पाठवले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते सतत तपासत राहणे खूप जास्त गरजेचे आहे. आता नंतरची अपडेट याबद्दल जर सांगायचं झालं तर ती आहे 1 रुपयात पीक विमा योजना. ओके. आता ही महत्त्वाची अपडेट म्हणता येईल आणि मी जवळपास 2-3 व्हिडिओमध्ये सुद्धा याविषयी सांगितलं आहे. पूर्वी शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना ही मिळत होती, पण आता काही भागांमध्ये जुनी सवलत बंद आहे, नियमित प्रीमियम लागू झालेला आहे, असा बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पुढील हंगामात काही शेतकऱ्यांना अधिक प्रीमियम भरावा लागू शकतो. ओके. आता सरकारने महत्त्वाच्या ज्या सूचना दिल्या आहेत त्याबद्दल जर सांगायचं झालं तर बघूयात आपण. ओके. सरकारकडून बेसिकली सर्व शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना आता देण्यात आल्या आहेत. पहिली आहे ई-KYC पूर्ण ठेवा. ज्यांची ई-KYC अपूर्ण आहे त्यांना अडचण येऊ शकते. बँक खाते आधारशी लिंक असावे, कारण विमा रक्कम थेट खात्यात आता येणार आहे. ओके. अर्जातील माहिती तपासा. मोबाईल नंबर असेल, खाते क्रमांक, जमीन तपशील या सगळ्या गोष्टी योग्य असणे गरजेचे आहे. ओके. आता कोणत्या शेतकऱ्यांनी जास्त काळजी घ्यावी, विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पेंडिंगवर आहेत, ज्यांचे बँक खाते बंद आहे, ई-KYC अपूर्ण आहे, जमीन नोंद थोडीशी चुकीची आहे, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ माहिती अपडेट करणे जास्त गरजेचे आहे. ओके. आता शेतकरी मंडळींनो, नवीन लाभार्थी यादी, जिल्हानिहाय विमा वितरण, नुकसान भरपाई अपडेट आणि नवीन GR. ओके. पुढील काही दिवसांमध्ये या सर्व गोष्टी यासंबंधी मोठ्या घोषणा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या या बडी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर मी रोज अशाच शेतकरी विमाबद्दलच्या अपडेट रोज व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती सांगण्याचं काम करतो. ओके. तर मित्रमंडळींनो, शेतकरी बंधूंनो, ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. अशाच रोजच्या महाराष्ट्र शासनाच्या आणि पीक विम्याच्या नवीन अपडेटसाठी माझ्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.